नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा जो टॉपिक आहे आपला, तो क्लासिफिकेशन ऑफ रिले म्हणजे रिलेचे कोणते कोणते टाईप पडतात. युनिट नंबर 3 मध्ये जे क्वेश्चन विचारले जातात रिलेवरती, त्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट म्हणजे रिले. त्याच्या डायग्राम विचारल्या जातात विथ वर्किंग. त्याचे कुठले कुठले टाईप्स आहेत किंवा क्लासिफिकेशन कोणतं पडतं. तर ते रिले दोन टाईप मध्ये क्लासिफाय होतात. पहिला जो टाईप आहे तो रिलेचा, तो म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक टाईप रिले, इलेक्ट्रोडायनामिक रिले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पहिला टाईप जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्शन टाईप रिले. दुसरा आहे तो इंडक्शन टाईप रिले. याच्यामध्ये इंडक्शन प्रिन्सिपल होती. इलेक्ट्रोडायनामिक म्हणजे काय, की ज्या रिलेमध्ये मुवमेंट होते, मग ती सर्क्युलर असेल किंवा हे असेल, स्ट्रेट असेल, तर मुवमेंट ज्या रिलेमध्ये होते ते इलेक्ट्रोडायनामिक रिले, आणि ज्या रिलेमध्ये कोणती प्रकारची मुवमेंट होत नाही ते म्हणजे स्टॅटिक रिले. असे इलेक्ट्रोडायनामिक आणि स्टॅटिक असे मेन दोन टाईप पडतात रिलेचे. त्याच्यामध्ये पहिला जो टाईप आहे इलेक्ट्रोडायनामिक मध्ये, तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्शन टाईप रिले. तर हा जो आहे तो फर्स्ट दिस आर सिम्पलेस्ट टाईप ऑफ रिले. दिस रिले हॅव्हिंग कॉईल और इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जाइज बाय कॉईल. म्हणजे ह्या रिलेमध्ये एक कॉईल असते, त्या कॉईल थ्रू जो इलेक्ट्रोमॅग्नेट आहे तो एनर्जाइज केला जातो. मी थोडक्यात सॉलिनॉइड टाईपचे, किंवा जोपर्यंत आपण त्या कॉईलला सप्लाय देत नाही तोपर्यंत तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार होत नाही किंवा मॅग्नेट तयार होत नाही, आणि जोपर्यंत मॅग्नेट तयार होणार नाही तोपर्यंत तिथं मुवमेंट होणार नाही. The coil is energized by operation quantity which may be proportional to सर्किट करंट और व्होल्टेज. म्हणजे ज्या थ्रू आपला रिले जो आहे तो ऑपरेशन मध्ये, त्या दोनच क्वांटिटी असू शकतात, एक तर करंट किंवा दुसरा आहे तो व्होल्टेज. तर काय याच्यामध्ये सीटीचा सप्लाय दिला जातो रिले कॉइलला, काय याच्यामध्ये पीटीचा सप्लाय म्हणजे करंट आणि व्होल्टेज, या दोन क्वांटिटीवरती आपला रिले ऑपरेट होतो. त्याच्यानंतर ड्यू टू दॅट आर्मेचर बिंग अट्रॅक्टेड टू द पोल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट, त्याच्यामुळे आर्मेचर कडे पोल अट्रॅक्ट होतात. दिस रिले बेसिकली सिंगल ऍक्च्युएटिंग क्वांटिटी रिले विच मे बी एसी और डीसी. म्हणजे ह्या रिलेमध्ये एसी किंवा डीसी पैकी कुठली तरी एकच क्वांटिटी असू शकते. आणि फास्ट ऑपरेशन आहे, फास्ट ऑपरेटिंग और इन्स्टंटेनियस टाईप रिले, असे दोन टाईप त्याच्यामध्ये, किंवा पटकन ऑपरेशन होऊ शकतं. त्याचा ऑपरेटिंग टाइम किती असू शकतो, तर ह्या रिलेचा ऑपरेटिंग टाइम 0.5 मिली सेकंद टू ॲज लो ॲज 0.5 सेकंद. 0.5 मिली सेकंद पासून 0.5 सेकंदापर्यंत रिलेचा ऑपरेटिंग टाइम असू शकतो. त्याच्यानंतर दिस रिले डू नॉट हॅव डायरेक्शनल फीचर. म्हणजे ह्या रिलेला कोणतंही डायरेक्शनल फीचर नसतं. डायरेक्शनल फीचर म्हणजे काय, की रिव्हर्स फॉरवर्ड ज्या गोष्टी आहेत त्या कळत नाहीत, किंवा रिव्हर्स पॉवर फ्लो झाली तर ह्याच्यामध्ये त्या ओळखू येत नाही, त्यामुळे डायरेक्शन फीचर नसतं. दिस रिले बेसिकली यूज फॉर 0.1 टू 0.4 एम्पियर. लो व्हॅल्यू साठी हे रिले वापरले जातात. त्यातला फर्स्ट जो टाईप आहे तो आहे अट्रॅक्टेड आर्मेचर टाईप रिले. आता ह्याच्यामध्ये अट्रॅक्टेड आर्मेचर टाईप रिले जो आहे तो पहिल्या टाईप मध्ये आर्मेचर, तुम्ही जर बघू शकता की हा जो इथं आहे म्हणजे लोअर पोर्शन आहे तो आर्मेचर आहे, म्हणजे इथला हा पोर्शन आर्मेचर आहे, आणि हा जो आहे तो तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, आणि त्याला रिले कॉईल कनेक्ट केलेली आहे. रिले कॉईलला कनेक्ट असणारे सिटी, म्हणजे सिटी तिथं कनेक्ट केली जाणार आहे. नंतर तो सप्लाय रिले कॉईल मध्ये येणार आहे, आणि रिले कॉईल मध्ये सप्लाय आल्यानंतर मग हा जो पूर्ण मॅग्नेट आहे अप्पर पोर्शन जो दिसतोय तो मॅग्नेटाइज होईल. तर नॉर्मल केस मध्ये जशी तुम्हाला डायग्राम दिसते तशी डायग्राम त्या ठिकाणी असणार आहे. जोपर्यंत रिले कॉईलला सप्लाय नसणार आहे इथं हे कॉन्टॅक्ट ओपनच असणार आहे. म्हणजे इथं तुम्ही जर बघितलं तर हे जे रिलेला जाणार आहे सप्लाय किंवा रिलेचे जे कॉन्टॅक्ट आहेत ते ओपन राहतील. ज्यावेळेस एका पर्टिक्युलर व्हॅल्यूच्या पुढं, कारण रिले सेट केलेला असतो, रिलेची सेटिंग केलेली असते, मग ते रिले सेट समजा 5 अँपिअरला केलाय आणि 5 अँपिअर पेक्षा जास्त करंट आला तर मात्र मग ह्या कॉईल मधून करंट फ्लो होईल, आणि मग ही कॉईल एनर्जाइज होईल. आणि ती नॉर्मल केस मध्ये पण एनर्जाइज होत असते, पण त्याच्यामध्ये तेवढी ताकद नसते की त्या आर्मेचरला ती वरती अट्रॅक्ट करेल. त्याच्यामुळं ज्यावेळेस फॉल्ट करंट फ्लो होतो रिले सेटिंग पेक्षा जास्त, 5 अँपिअरला सेटिंग केली असेल त्याच्यापेक्षा जास्त करंट जर आला तर मात्र मग इथं इलेक्ट्रोमॅग्नेट ऍक्ट होईल, आणि मग हा जो आर्मेचर आहे
तो वरती खेचला जाईल आणि मग हा आर्मेचर वरती खेचला गेला की त्याच्या सोबत हा जो पूर्ण पोर्शन आहे खालचा इथला, तो पोर्शन पण वरती खेचला जाईल आणि वरती खेचला गेल्यानंतर इथले जे कॉन्टॅक्ट आहेत ते मात्र काय होतील, क्लोज होतील. आणि इथले कॉन्टॅक्ट क्लोज झाले की जे ट्रिप सर्किट आहे, म्हणजे थोडक्यात सर्किट ब्रेकरला सिग्नल जाईल आणि आपली सिस्टीम तिथून पुढे काय होईल, सर्किट ब्रेकर थ्रू ट्रिप केली जाईल, सप्लाय ब्रेक केला जाईल. तर हा अट्रॅक्टेड आर्मेचर टाइप रिले, ह्याच्यावरती पण बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेला आहे. डायग्राम महत्वाची, त्याचं वर्किंग जे मी सांगितलं ते. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो सॉलिनॉइड टाइप रिले. सॉलिनॉइड टाइप रिले मध्ये सॉलिनॉइड म्हणजे काय हे समजून घ्या अगोदर. सॉलिनॉइड म्हणजे काय की समजा एखादी मेटॅलिक पाईप आहे किंवा मेटॅलिक काय बॉडी, त्याच्यावरती वाइंडिंग जर वाउंड केली आपण, त्या कॉइलला जर सप्लाय दिला तर इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते. म्हणजे स्ट्रेट जर असेल तर सॉलिनॉइड आणि सर्क्युलर असेल तर टॉरॉइड असं म्हणतात. मग इथं बघू शकता तुम्ही की हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन पूर्ण ह्या पोर्शनला काय म्हणतात, सॉलिनॉइड म्हणतात. आणि इथं म्हणजे मेटॅलिकचा पार्ट आहे, त्याच्यावरती रिले कॉइल वाउंड केलेली आहे आणि रिले कॉइलला सप्लाय ऑब्विसली कुठून येणार आहे तर सिटी पासून येणार आहे. ठीक. आणि त्याच्यानंतर हा खालचा मुव्हेबल आयर्न प्लंजर आहे. म्हणजे हा पोर्शन आणि हा पोर्शन, हा तुमचा काय आयर्न डॉटेड लाईन दाखवलेले. त्या डॉटेड लाईन कधी असणार आहेत, नॉर्मल केसमध्ये हा प्लंजर खालीच असणार आहे. मग इथले कॉन्टॅक्ट जे आहेत ते ओपन असणार आहेत, ते काय क्लोज होणार नाही नॉर्मल केसमध्ये. ज्यावेळेस एका पिकअप व्हॅल्यूच्या पुढे करंट जाईल, सिटी तो मेजर करेल. म्हणजे फॉल्ट करंट जर आला तर त्याला आपण म्हणतो की पिकअप व्हॅल्यूच्या पुढे करंट गेला. मग तो फॉल्ट ज्यावेळेस होईल त्यावेळेस तो फॉल्ट करंट येईल आणि तो जास्त करंट फ्लो होईल आणि मग त्याच्यानंतर ही जी रिले कॉईल आहे ती काय होईल, आपली ऍक्टिव्हेट व्हायला स्टार्ट होईल. आणि मग एकदा ऍक्टिव्हेट झाली की तो मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. म्हणजे हा जो प्लंजर आहे तो वरती उचलला जाईल आणि वरती खेचला गेला की इथले जे कॉन्टॅक्ट आहेत ते काय होतील, पुन्हा एकदा क्लोज होऊन जातील. म्हणजे हा प्लंजर वरती खेचला गेला तर पूर्ण सेटअप वरती उचलला जाईल आणि इथले कॉन्टॅक्ट क्लोज होतील, परत ट्रिप सर्किटला सिग्नल जाईल. मग ह्याच्यामध्ये जे अट्रॅक्टेड आर्मेचर मध्ये बघितलं तेच आहे, फक्त ह्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे, सॉलिनॉइड यूज केलेलं आहे म्हणून तो सॉलिनॉइड टाइप रिले. याची पण डायग्राम बऱ्याच वेळा विचारलेले वर्किंग. त्याच्यानंतर ह्याच्यातला तिसरा जो टाइप आहे तो आहे बॅलन्स बीम टाइप रिले. म्हणजे बॅलन्स बीम टाइप रिले मध्ये जसं आपलं वजन करण्याचा तराजू असतो त्याप्रमाणे इथं काय केलेलं असतं, बीम एक हा जो पोर्शन पूर्ण आहे तो आहे तुमचा बीम आणि तो बॅलन्स आहे. तो बॅलन्स कसा केलेला आहे तर एका एक साइडला इथं स्प्रिंग कनेक्ट केलेली आहे, त्याच्यानंतर इथं वेट लावलेलं आहे आणि हा सेंटर पॉइंट आहे, ट्रायंगल जो दिसतोय. आणि या साइडला आयर्न आर्मेचर आहे आणि इथं परत खाली सॉलिनॉइड कॉईल आहे, सॉलिनॉइड आहे, त्याला रिले कॉईल कनेक्ट आहे. नंतर इकडं जो आहे तो आहे ट्रिप सर्किट, म्हणजे ओपन आहे आता. ज्यावेळेस तो अनबॅलन्स होईल त्यावेळेस तो काय क्लोज होईल. नॉर्मल केसमध्ये बीम बॅलन्स असणार आहे, हे जे वेट आहे ते वेट त्याला बॅलन्स करून ठेवणार आहे आणि मग इथं मॅग्नेटिक फील्ड नसणार आहे, त्यावेळेस हा इकडं काय डाऊनवर्ड साईडला खेचला जाणार नाही. ज्यावेळेस फॉल्ट होईल इकडून, ज्यावेळेस करंट फ्लो होईल रिले कॉईल मधून, रिले कॉईल मधून करंट कधी येईल, ज्यावेळेस सिटी जास्त करंट मेजर करेल, पिकअप व्हॅल्यू पेक्षा रिलेच्या जास्त करंट गेला, रिले पिकअप होईल, इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. इथं मॅग्नेटिक फील्ड तयार झाली की हा जो आयर्न आर्मेचर आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शननी मूव्ह होईल, डॉटेड लाईन दाखवल्याप्रमाणे. आणि डाऊनवर्ड डायरेक्शननी मूव्ह झाला की मग हा बीम अनबॅलन्स होईल. म्हणजे इथली जी डायरेक्शन आहे ती अपवर्ड डायरेक्शन राहील आणि इथला जो पोर्शन आहे तो काय होईल, डाऊनवर्ड डायरेक्शननी असा मूव्ह होईल. म्हणजे एक साइड खाली जाईल आणि एक साइड वरती येईल, म्हणजे बीम आपला अनबॅलन्स होईल. ती असते फॉल्ट कंडिशन, ऍबनॉर्मल कंडिशन. आणि बीम अनबॅलन्स झाला की मग हे जे कॉन्टॅक्ट आहेत हे कॉन्टॅक्ट क्लोज होऊन जातील आणि रिले काय करेल, ट्रिप सर्किटला सिग्नल देईल किंवा सर्किट ब्रेकरला सिग्नल देईल. सर्किट ब्रेकर त्याचं जे पुढचं काम आहे, आपली फीडर किंवा लाईन असेल ती ट्रिप करून टाकेल आणि मग सप्लाय पुढचा आयसोलेट केला जाईल. तर हा बॅलन्स बीम टाइप रिले. हे 3 टाइप आहेत ह्याच्यामध्ये बेसिकली. त्याच्यानंतर फर्स्ट जो बघितला आपण तो होता आपला
अट्रॅक्टेड आर्मेचर टाईप रिले फर्स्ट, त्याच्यानंतर सेकंड जो आहे सॉलिनॉइड टाईप रिले, त्याच्यानंतर हा सॉलिनॉइड टाईप रिले, आणि त्याच्यानंतर तिसरा जो पाहिला तो बॅलन्स बीम टाईप रिले. त्याच्यानंतर पुढं जे आहे हे 3 बेसिक टाईप झाले. आता हा इथं फोर्स हा एक आहे फॉर्म्युला दिलेला आहे. तर तिथं जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होणार आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे के इंटू आय स्क्वेअर. आय स्क्वेअर म्हणजे काय, करंट थ्रू ऑपरेटिंग कॉईल. त्या रिले कॉईल मध्ये जो काही करंट येईल त्याच्या स्क्वेअरशी प्रोपोर्शनल तेवढा फोर्स तिथं तयार होणार. जेवढा जास्त करंट तेवढा जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिथं तयार होतो. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तर हे बेसिक जे 3 टाईप आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा.